आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण द इंडियन एक्सप्रेस या पेपरचं ॲनालिसिस बघणार आहोत. तर फर्स्ट पेजवरती गडचिरोली टर्निंग इंटू अ स्टील हब ऑफ इंडिया, एक इनॉग्युरेशन अँड फाउंडेशन स्टोन लेइंग ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट्स बाय श्री देवेंद्र फडणवीस, ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. हा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टबद्दल एक ॲड आहे यामध्ये. तर आपण ती ॲड बघितल्यानंतर आपण एक थोडं जागतिक करंट अफेअर्स काय आहे यामध्ये थोडंफार एक आपण बघू शकतो. चायना मेड जेट फेस्ट मेकॅनिकल फॉल्ट प्रोब ऑन मिलिटरी. 20 किल्ड 171 इंजर्ड ॲज अ बांगलादेश एअरफोर्स प्लेन क्रॅशेस इन टू स्कूल. म्हणजे एक बांगलादेशमध्ये एक एअरप्लेन क्रॅश झालेलं आहे. त्यामध्ये जवळपास 20 लोक मारले गेलेत आणि 171 इंजर्ड होते. जसं की सेम आपल्या इथे अहमदाबादला जी घटना घडली, सेम त्या टाईपमध्येच ही घटना घडलेली आहे. इराण युरोपियन कंट्रीज टू होल्ड न्यूक्लिअर टॉक्स इन तुर्की. आता ही पण एक चांगली इंटरनॅशनल अफेअर्समध्ये घटना आहे. आपण त्याबद्दल पण थोडंफार नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात. रशिया युक्रेन मे होल्ड इस्तंबूल टॉक्स धिस वीक सेज रिपोर्ट. म्हणजे सध्या जो काही रशिया आणि युक्रेनमध्ये वादाचा मुद्दा आहे, त्या वादाच्या मुद्द्याबद्दल पण एक काहीतरी समजा पीस टॉक होण्याची एक शक्यता आहे असं इस्तंबूल टॉक्स सांगतं. त्यानंतर थोडं आपलं भारतातल्या ज्या काही पॉलिटिकल घटना आहेत त्याबद्दल आपण बोलूयात. फ्लटर इन दिल्ली ॲज अ VP धनकर क्विट्स ऑन डे 1 ऑफ मान्सून सेशन, 2 years ऑफ हिज टर्म लेफ्ट. म्हणजे जगदीश धनखड जे की भारताचे उपराष्ट्रपती आहेत, त्यांचे जे काही 2 वर्ष शिल्लक आहेत त्यामध्ये ते काय काय करणार आहेत त्याबद्दल इथं थोडी एक माहिती सांगितलेली आहे. आणि 7/11 मुंबई ट्रेन टेरर, हायकोर्ट क्विट्स ऑल 12 फेसिंग डेथ अँड लाईफ 8 वॉक फ्री. म्हणजे जे काही 7/11ला ट्रेनमध्ये ब्लास्ट झाले होते त्यामध्ये जे काही लोक आहेत त्यांना सोडलं याबद्दल थोडंफार यामध्ये दिलेलं आहे. आणि नेक्स्ट पेजवरती थोडं एक रिजनल अशी माहिती दिलेली आहे. नंतर आपण डायरेक्ट जाऊयात थोडं एक्सप्रेस म्हणजे भारतातील राष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी. त्यामध्ये थोडं आपलं वेस्ट बेंगॉलच्या चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी याबद्दल थोडं माहिती दिली आहे. नंतर व्हाईस प्रेसिडेंट जगदीप धनकर विथ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ॲट डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग. एक नवीन यांची मीटिंग झालेली, त्या मीटिंगबद्दल एक थोडंफार एक न्यूज आहे. UDISE सरल पोर्टल्स कंबाईंड रिड्युसेस वर्कलोड फॉर स्कूल्स. म्हणजे आता हे नवीन एज्युकेशन सेक्टरबद्दल गव्हर्नमेंटनं कोणतं काय नवीन एक पोर्टल ओपन केलेलं आहे त्याबद्दल ते एक आर्टिकल दिलेलं आहे. आपण ते पण नंतर हळूहळू बघणार आहोत. आता इथे एक खूप मोठी छान ॲड आहे उडीसा या राज्याबद्दल. उडीसामध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत किंवा गव्हर्नमेंट उडीसामध्ये काय काय करत आहे याबद्दल इथं एक माहिती दिलेली आहे. आपण त्याबद्दल पण बघूयात. श्री मोहन चरण मांझी हे उडीसाचे चीफ मिनिस्टर आहेत, त्याबद्दल एक इथे माहिती आहे. आणि इथं मग उडीसाबद्दल अजून काय काय दिलेले आहे बघा, ते पण एक बघू शकतो. उडीसाचा इथं एक नकाशा दिलेला आहे. त्या नकाशामध्ये तुम्ही थोडं याचा फिजिकल किंवा एक नकाशा बघू शकता. यामध्ये कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत त्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. पॉलिसी बेस्ड इन क्लास इन्सेंटिव्ज. नंतर पार्लिमेंटमध्ये काय काय चालू आहे. PM मेसेज टू ऑपोजिशन, डिफरन्सेस देअर बट हर्ट्स मस्ट युनाइट इन नेशन इंटरेस्ट. म्हणजे सध्या जे काही मान्सून सेशन चालू आहे इन पार्लिमेंटमध्ये त्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्याबद्दल एक थोडीशी इथे माहिती दिलेली आहे. आपण ती पण नंतर समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता नेक्स्ट बघूयात. एक इथे खूप मोठं असं एक पेज दिलेलं आहे बघा. त्यामध्ये 7/11 ट्रेन ब्लास्ट व्हर्डिक्ट याबद्दल जो काही निर्णय दिलेला आहे कोर्टानं, त्या कोर्टाबद्दल इथं जे काही समजा ॲक्विट्स आहेत म्हणजे जे काही लोक सोडलेत किंवा जे कोर्टानं ज्यांना समजा सजा सुनावली आहे त्याबद्दल एक थोडीफार माहिती दिली आहे. हायकोर्टचं इथं व्हर्डिक्ट आलेलं आहे. 8 रिलीज्ड फ्रॉम डिफरंट जेल्स. म्हणजे वेगवेगळ्या जेलमध्ये 8 लोक गेलेत. आणि अतिशय सुंदर असं एडिटोरियल पेज इथे दिलेले आहे. व्हर्डिक्ट शुल्ड वेक अस अप. म्हणजे इथं काय इथे काय म्हणतात की इट इज अ टाइम दॅट पोलीस अँड स्पेशल स्क्वॉड्स क्रिएटेड टू हँडल टेरर क्राईम वेअर नॉट ओनली वेल ट्रेन्ड इन इन्व्हेस्टिगेशन बट ऑल्सो इक्विप्ड विथ द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. द कोर्ट्स आर इन्क्रीजिंगली शोविंग डिस्ट्रस्ट ऑफ डिपोजिशन्स ऑफ विटनेस. म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये थोडीफार माहिती दिली आणि ते एक चांगला सुविचार दिला आहे बघा. काय The books that the world calls immoral are books that show the world its own shame. एक चांगला असा सुविचार इथे दिलेला आहे. इथं पण एक छान आर्टिकल दिलेलं आहे की आर्टिकल काय म्हणते. ॲट CM द बिगेस्ट एलिगेशन अगेन्स्ट VS वॉज दॅट ही बिहेव्ड मोर लाईक द ऑपोजिशन लीडर.
इथे एक आर्टिकल दिलेलं आहे इथं हाऊ टू क्रिएट चॅम्पियन्स हा एक आर्टिकल दिलेलं आहे. नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025 विल एम्पॉवर ॲथलीट्स थ्रू सायन्स इनोव्हेशन आणि द गेम इज ऑन. India must recognize that it is being watched, evaluated, and targeted by global powers who see it as both a partner and a pawn. In this environment, the principle of the non-alignment movement gained renewed relevance, not the name of the Cold War era, but reimagined model, one that is pragmatic, flexible, and focused on issue-based cooperation rather than आयडिओलॉजिकल लॉयल्टी टू नॅव्हिगेट. म्हणजे इंडियाचं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय महत्त्व आहे किंवा जागतिक महासत्ता भारताकडे कोणत्या अँगलनं बघतात याबद्दल इथं एक छान असं आर्टिकल दिलेलं आहे. नंतर आपण सिरियाज कंटिन्युइंग टर्मॉईल, अल शरारा, ड्रूज अँड इस्रायल याबद्दल एक आर्टिकल दिलेलं आहे छानपैकी. मोर ट्रूप्स अँड एअर पॉवर, व्हाय रशिया इज गेनिंग ग्राउंड इन युक्रेन. म्हणजे रशिया युक्रेनमध्ये जास्तीत जास्त जमीन का घेत आहे याबद्दल इथं एक छान असं आर्टिकल दिलेलं आहे. पॅरिस फॅशन वीक 2025, व्हाय डू रनवेज शो अनवेरेबल क्लॉथ्स इथे दिलेलं आहे. आणि व्हाय सो मेनी स्नेक्स रेस्क्युअर्स इन इंडिया गेट बिटन ऑन द जॉब. म्हणजे व्हाय देर आर लॉट ऑफ पीपल दे कॅच द स्नेक बट समटाइम्स स्नेक बाइट्स दोज पीपल हू कॅचेस. देर इज this article shows us something very beautiful explanation about all these things. Okay, so we going to another page is economy. House panel retains income tax bill provisions on digital search and seizure. इथं एक इकॉनॉमीबद्दल असं छान असं पेज दिलेलं आहे की नायरा एनर्जी स्लॅम्स यू सँक्शन सेज ॲक्टिवली एक्सप्लोरिंग लीगल options. Government collected 437 crore as an income tax from crypto in FY24. What happens to users funds? इथे एक दिले एक छान असं आर्टिकल बघूयात आपण ते पण. द थर्ड ब्लॅक बॉक्स डिबेट ऑन कॉकपिट कॅमेराज हॅज ड्रॅग्ड ऑन फॉर डिकेड्स. इथं जे कोणी चांगलं इंग्लिश करा त्यासाठी एक असं क्रॉस वर्ड्स आहे, त्या क्रॉस वर्ड्सबद्दल पण आपण एक बघू शकतो इथं. ओके, ज्याला आपला इंटरेस्ट आहे डे टू डे अनलकी ऑर प्रिव्हेंटेबल इंजुरीज, हे पण एक छान असं आर्टिकल दिलेलं आहे. सिराज टूक टाईम टू गेट ओव्हर डे 5 हार्ट ब्रेक. 11 वर्सेस 2 ब्रुक ऑन इंग्लंड्स कॉम्बॅटिव्ह अप्रोच इन लॉर्ड्स टेस्ट, हे एक छान असं आर्टिकल आपण त्याबद्दल पण बघूयात. आणि नंतर दिव्या द टाय ब्रेक क्वीन, काय दिव्या देशमुख राईट डिफिटेड कम्पॅटरी हरिका द्रोणावली द क्वार्टर फायनल टाय ब्रेक्स ऑन मंडे. हा चेसमधला एक अतिशय चांगला सामना झालेला आहे, त्या सामन्याबद्दल पण आपल्याला एक बघायचं आहे थोडं नंतर. आणि काय आफ्टर 3 पोडियम फिनिशेस प्रणती ब्रेसेस फॉर चायनीज चॅलेंज ऑन वॉल्ट. इथे एक दिलेलं आहे की प्रणिता नायक हॅज अ हॅट्रिक ऑफ ब्रॉन्झ मेडल्स इन द एशियन चॅम्पियनशिप. याबद्दल पण आपल्याला बघायचं आहे की हाऊ डिक्टेटरशिप स्टिपल्ड क्रिकेट इन इटली अर्जेंटिना अँड पॅटर्नाइज फुटबॉल. काय ह्याबद्दल इटलीमध्ये का फुटबॉलला महत्त्व दिलं आहे त्याबद्दल एक. तर आजचा आपण इंडियन एक्सप्रेसचं ॲनालिसिस इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.